नमस्कार मंडळी, स्वागत करतो पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, नेहमी तुम्हाला मी सांगतो, पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे कोकण. मंडळी, गेल्या वर्षीसुद्धा मी शिमगोत्सवाची व्हिडिओ टाकली होती. यावर्षीसुद्धा शिमगोत्सवाची चिपळूण येथील बिवली गावची आपला मित्र आहे सुधीर वाजे, तिकडची टाकली आहे. तर नेहमी सांगतो मी, आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात पावलोपावली महिलांवर रीती, रूढी, परंपरा, भाषा बदलत असतात. त्याचप्रमाणे शिमगोत्सवाची जी पद्धत आहे ना, जगाच्या पाठीवर कुठेही जा, आपल्या कोकणातच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात, त्या खूपच सुंदर असतात. एकंदरीत गणपती आणि शिमगा म्हटलं ना की कोकण म्हणजे अगदी दुमदुमली जाता. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, तुमची कमेंट नक्कीच द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. आता व्हिडिओ पहा, चला. शिमगोत्सवाचे आमच्या बिवली गावाचा आणि करबोने गावाचा 2 गावं मिळून पालखी उत्सव असतो. पहिला पौर्णिमेचा धुलिवंदन कार्यक्रम बिवलीत होतो आणि भद्रता, नाही त्याला भद्रता होम म्हणतात. धुलिवंदनाच्या दिवशी खाली करबनचा कार्यक्रम होतो, म्हणजे त्या दिवशी त्यांची होळी वगैरे सगळी लागते. आणि त्याच्यानंतर इतर जे काय पूर्वपारचे कार्यक्रम असतात, सान भरणं किंवा गोंधळ, पूजा आणि मिरवणुकीच्या संदर्भात बोलायला तर मिरवणूक घेऊन प्रत्येक घरपट पालखी फिरते. पालखीत वाघजाय, कालकाय, खेमभाव आणि टालकोबा ही अशी चांदीची रुपये तयार केली आहेत. आणि त्या चांदी रुपये तयार करून ती संपूर्ण अगदी गावात फिरते. 5 दिवसाचा 5 दिवसाचा कार्यक्रम संपल्यानंतर ती आमच्या बिवलीमध्ये येते. बिवलीमध्ये येऊन आमची ती दुसरी वाडी आहे, धरणवाडी म्हणतात तिला. त्या धरणवाडीत ती नाचवण्यासाठी जाते. आणि सोमवार दिनांक 8/3/2026 ती बिवली गवलवाडी तिथे. तर मंडळी, जशी व्हिडिओ आपली चालू होते, आता पालखी तुम्ही येताय बघताय, ती पण देवांच्या मार्गाने रानावनातून जी पूर्वापार चालू असलेली पालखी आहे ना, त्या म्हणजे ती पायवाट आहे, त्या पायवाटेने देव येत आहेत. पालखी येते करबवना गावात रात्रभर तिकडे पालखी होती. तिथून ती आता बिवली गावात म्हणजे ब्राह्मणवाडी तिथे पालखी आली. तिथून आता बिवली धरणवाडी म्हणजे गवळवाडी येथे पालखी येत आहे. तुम्ही पहा ना, प्रत्येक ग्रामस्थाची, प्रत्येक चाकरमानाच्या चेहऱ्यावरील जे हास्य आहे ना, हे तुम्हाला गणपती आणि शिमग्यालाच पाहायला मिळतं. कारण दिवसभराची, वर्षभराची धावपळ करत चाकरमानी वेळात वेळ काढून येतो आहे. तर आता तुम्ही पाहताय पालखी, माझा मित्र सुधीर वाजे यांच्या घरी आता आगमन होत आहे पालखीचं. गेले महिन्याभराची प्लॅनिंग, महिन्याभराची धावपळ प्रत्येक ग्रामस्थाची, की देव माझा भेटायला येतो आहे माझ्या दारी. आज ती इच्छा पूर्ण होणार आहे. हा म्हणतात ना, भक्त आणि देव यांच्यातला भक्तीचा महामेळा तुम्हाला पाहायला मिळतो मंडळी आपल्या कोकणात. कपडे बदल
तर मंडळी, जसं की तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि कडाक्याचं ऊन लागत आहे. तर अशा या प्रसंगी सुंदर अशा कार्यक्रमाचं औचित्य साधून संपूर्ण वजे परिवाराकडून सर्व भक्तांना, येणाऱ्या सर्व ग्रामस्थांना, सर्व नागरिकांना छासचं वाटप केलेलं आहे आणि एकंदरीत सुंदर नियोजन केलेलं आहे संपूर्ण सुधीर वाजे यांच्या संपूर्ण परिवाराने. जवळजवळ यांच्याच घरामधील 60 ते 70 जणांचं एकत्रित कुटुंब एवढा परिवार आहे आणि ही मजा आहे ना कोकणात तुम्हाला मिळते हो मंडळी. गणपतीमध्ये आणि शिमग्यामध्ये घरं सगळी गजबजलेली जातात. आता आपण पुढे पाहता, पालखी आल्यानंतर रात्री पुन्हा एकदा पालखी मिरवणुकीला जाते संपूर्ण गावभर आणि मिरवणूक झाल्यानंतर पुन्हा रात्री संपूर्ण गावात पालखीची मिरवणूक अगदी जल्लोषात होते आणि म्हणजेच अर्थातच ही परंपरा आहे पूर्वापार चालू होती. जसं की व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपला इकडे ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत त्यांनी सांगितलं होतं आणि आपण साक्षात तुम्ही पाहताय. आणि संपूर्ण मिरवणूक जल्लोषात झाल्यानंतर ही पालखी पुन्हा सुधीर वाजे यांच्या घरी येणार आणि त्यानंतर आल्यानंतर सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन आहे. पालखी नाच देखील आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य आपल्याला पालखीचे आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि हे आपण कधी पाहिले नसतील आणि तुम्ही याचा नक्कीच आस्वाद घ्यावात. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, लाईक करा, आवडलं तर कमेंट नक्कीच करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. मंडळी, पालखीला म्हणजे मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहताय लहानात लहान मुलंसुद्धा या सुंदर अशा गोष्टीचा म्हणजे पालखी सोहळ्याचा, देवभेटीच्या सोहळ्याचा आनंद घेत आहेत. किती सुंदर गोष्ट आहे. आणि पालखी प्रत्येक ग्रामस्थाच्या घरोघरी जाणार आहे कारण देवभेटीला येतो आहे.
तर मंडळी आता तुम्ही पाहताय पालखीचा संपूर्ण वाडीत म्हणजे प्रत्येक घरोघरी जाऊन आता पुन्हा विसाव्याला येत आहे आणि पुन्हा आगमन होत आहे सुधीर वाझे यांच्या घरी. तर लगबग झालेली आहे प्रत्येकाचे म्हणतात ना मन वळलेलं आहे की पालखी कधी येते आहे आणि देवाला कधी डोळे भरून पाहतो आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मंडळी तुम्ही. तर मंडळी पालखी फायनल सुधीर वाझे यांच्या घरी आलेली आहे तुम्ही पाहताय आणि महिलांचं लेझिम पथक अगदी दिव्य भव्य असं आहे
आणि प्रत्येक म्हणतात ना लहान मुलापासून ते अगदी वरिष्ठपर्यंत प्रत्येकाचं योगदान आहे. वाडीतल्या सर्व ग्रामस्थाचं योगदान आहे, प्रत्येक नागरिकाचं योगदान आहे. खरंच खूप छान. आणि आता तुम्ही पाहताय वाडीमधील वरिष्ठ देखील असतात की ज्यांच्यामुळे प्रत्येक तरुणाईला प्रोत्साहन मिळतं आणि असं प्रोत्साहन मिळत राहो प्रत्येक वरिष्ठांकडून. आता तुम्ही पाहतात खेळ. मंडळी, आपल्या परंपरांपैकी एक परंपरा शिमगा आणि त्यातली एक परंपरा म्हणजे खेळ. आता पालखी घरी आल्यानंतर एक थाप मारण्याची प्रथा असते जे म्हटलं जातं. तर त्यापैकी म्हणजे पालखी आल्यानंतर खेळ खेळले जातात, म्हणजेच एक थाप मारली जाते आणि मग पुढील कार्यक्रमाला सुरुवात होते. तर आता त्यातील हा एक कार्यक्रम तुम्ही पहा, व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण पुढे अजूनही पालखी नृत्य आहेत, जादूचे कार्यक्रम आहेत. खूप छान नियोजन आहे इथल्या ग्रामस्थांचं आणि इकडच्या राधाकृष्ण सेवा मंडळाचं. प्लास्टिंग म्हणा, सुंदर मिरवणुकीतले खूपच छान. मंडळी, नियोजित सर्व कार्यक्रम झाले आहेत. त्यानंतर हा शेवटचा कार्यक्रम म्हणजेच पालखी नृत्य. आपल्या ह्या परंपरांपैकी एक परंपरा जी की पूर्वापारपासून चालत आलेली आहे आणि प्रत्येकजण आपल्या देवाभावाने, आपल्या मनातील दैवशक्तीने म्हणजे देवाच्या आस्थेने पालखी नाचवत असतो. त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तर हे तुम्ही पहा आणि कमेंट मात्र नक्कीच करा मंडळी.
तर मंडळी पहाट झालेली आहे आणि सांगायचं म्हणजे पालखी नाचवत नाचवत म्हणजेच जागरण केलेलं आहे आणि आता पालखी पुन्हा जाणार आहे दुसऱ्या गावामध्ये. तर मंडळी पहा ना, अगदीच सगळ्या कार्यक्रमात सुंदरपणे उत्स्फूर्तता प्रत्येक नागरिकाने दिलेली आहे, लहानापासून ते मोठ्यापर्यंत. आणि ही पारंपरिक पद्धत आपल्याला पाहायला मिळते शिमग्याची. तर खरंच तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा. धन्यवाद समस्त बिवळी ग्रामस्थ.